नमस्कार मंडळी. आपली आदिवासी कला संस्कृती ज्यांनी जपलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना पद्मश्री विजेते असे भिकल्या धेंडा यांच्या आम्ही घरी आलेलो आहे. त्यांचं तुम्हाला मी घर दाखवतो आता. खरंच 92 वर्षाचे बाबा ज्यांनी 400 वर्ष जुनी तारपा परंपरा जिवंत ठेवली. आज 9 ऑगस्ट आहे, जागतिक आदिवासी दिन, आणि बाबा गेलेत मुंबईला. त्यांचा मुंबई येथे मोठा शरद पवारांच्या हस्ते सत्कार होणार आहे. भेट झाली नाही, पण त्यांचं घर, त्यांचे पुरस्कार आणि त्यांना मिळालेले सन्मान बघून खरंच खूप बरं वाटलं आणि विशेष करून त्यांचा तारपा बघायला मिळाला. हे आहे वाळवंडा गाव, जव्हार तालुक्यातील एकदम शांत घर आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपले भिकले बाबा राहतात. सगळं त्यांना हे इकडं मला बघायचं आहे. घड्याळ किती भारी आहे. कुठं ते हे समोर आपले भिकले बाबा मुंबईला गेलाय. कशाला मुंबईला कशाला गेला नाही सांगितलं तुम्हाला? टारपी वाजवाय गेलाय. तू वाजवतोस का नाही टारपी? हा, जरा का बरं वाजवून दाखव. ते बघा वैश्वी. हा आहे बाबांच्या घरातला छोटासा वारस. वयाने लहान, पण हातात तारपा घेतला आणि आवाज काढला. भिकल्या बाबांच्या कुटुंबाकडून एक घेण्यासारखे आहे. आपली कला व संस्कृतीचा वारसा पुढे पुढे चालत राहावा, हा त्यांचा उद्देश आहे. आपली कला लोप पावू नये असंच वाटतं या लहान मुलाकडे बघून. या मुलांनी जेव्हा हा टारपा वाजवला तेव्हा माझाही मोह अगदी तो आवरेनासा झाला. कारण फक्त प्रत्यक्षात आम्ही बघितला होता आणि कधी तो हातामध्ये घेऊन तो फुकलाही नव्हता. त्याच्यामध्ये सूर कसा येतो हेही माहीत नव्हतं. खरंच तो फुकल्यानंतर त्याच्यामध्ये जो मधुर आवाज निघाला आणि तो मधुर आवाज काढण्यासाठी भिकल्या बाबांची त्याच्या पाठीमागे जी मेहनत आहे, त्यांचे जे परिश्रम आहे, अगदी ते तासनतास हा तारपा वाजवत असतात. खरंच त्यांच्या या मेहनतीला सरूल आहे. खरंच आपली कला आणि संस्कृती त्यांनी इथे जपलेली आहे. हे सर्व तुम्हाला पारितोषिक, त्यांचे सन्मान बघून कळालंच असेल. खरंच ते तारपा फुकताना एक वेगळा जोश होता. कारण हे फक्त वाद्य नाही, ही आहे आदिवासी संस्कृतीची परंपरा. बाबा, तुम्हाला खरं सांगू, आज जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये आम्हाला भेट झाली नाही, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या या तारपाच्या आवाजामध्ये तुम्ही इथे आहात याची मात्र नक्की आम्हाला जाणीव झाली. हेच ते वाद्य आहे, भिकल्या बाबांचा तारपा. 5 फूट लांब, भोपळा आणि बांबूपासून बनवलेलं आणि त्याच्यावर वारली चित्र रेखाटलेलं आहेत. बाबा जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हापासून बाबा वाजवत आहेत. आणि हे वाद्य आहे जे जव्हारच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या जल्लोषात वाजतं. आमच्या सणांमध्ये, विशेष करून दसरा, दिवाळी, देवाच्या विविध कार्यक्रमामध्ये तारप्याचा मधुर आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हाच भारताचा सर्वोत्तम पुरस्कार पद्मश्री 25 जानेवारी 2026 रोजी भिकले बाबा यांना राष्ट्रपतीकडून देण्यात आला. खरंच हा पुरस्कार दिल्यानंतर आमच्या आदिवासीची संस्कृती आणि आमच्या जव्हार शहराचं नाव लौकिक केलं भारत देशामध्ये. भिकल्या बाबांच्या अंगणामध्ये तुम्हाला जातं आजही बघायला मिळेल. ते आजही पारंपरिक पद्धतीनेच उडीद, तूर, कुळीद, वाकी दळायला या जात्याचा उपयोग करतात. यालाच म्हणतात स्वाभिमान. नाव कितीही मोठं झालं, पण पाय त्यांचे अजूनही या मातीतच आहेत. खरंच त्या भिकले बाबांच्या ह्या घराकडे बघून ते घरी सुद्धा आम्हाला असं सांगतंय, आम्ही कोण आहोत ते आम्ही कधी विसरलो नाही. खरंच भिकले बाबा, तुम्हाला
आमचा मानाचा सल्यूट आहे. कारण तुम्ही तुमची कला तर जोपासलेली आहे, त्याबरोबर आपल्या आदिवासी समाजाची जी संस्कृती तुम्ही जतन करून ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, खरंच तो बघण्यासारखा आहे. वा मस्त. जागतिक आदिवासी दिन असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत, परंतु भेट जरी झाली नाही तरी त्यांच्या घराला मात्र विजिट करून खूप एक आनंद आगळा झालेला आहे. कारण त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर ते त्यांना मिळालेले पारितोषिक आणि विविध बक्षिसं मिळालेले आहेत, त्याच्या सर्व ट्रॉफ्या व प्रमाणपत्र बघून खरंच आपली आदिवासी संस्कृती आपल्या भिकल्या बाबांनी कशी जपलेली आहे आणि त्याचं जितं जागतं हे उदाहरण आहे. तुम्ही जर कधी आलात जव्हारला तर नक्की या घराला भेट द्या, कारण आदिवासीची संस्कृती जपण्याचं सर्वात मोठं काम ह्या भिकल्या बाबांनी केलेलं आहे. त्यांना आताच पद्मश्री विजेते आपले भिकले बाबा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. खरंच अगदी सामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे आदिवासी जीवन हे कधी सामान्य पद्धतीचं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा संसार सांभाळून सर्व आपली संस्कृती म्हणजे आपली कला जोपासण्याचं जे काम केलेलं आहे, तुमच्यामुळे हे कला आज जिवंत आहे. असेच आपल्या आदिवासी भागामध्ये खूप असे जे बांधव आहेत किंवा जे अशी माणसं आहेत, त्यांनी आपली जी कला आहे ती खूप सांभाळून आणि जपून ठेवलेली आहे. आज भिकल्या बाबा टारपाच्या माध्यमातून तर वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या आपल्या आदिवासी बांधवांमध्ये अशी वेगवेगळी आपली कला संस्कृती आहे, ती खूप लोकांनी जपून ठेवलेली आहे. आणि हे एक उदाहरण आहे आपल्या भिकल्या बाबाचं. त्यांनासुद्धा एकदा मानाचा सल्यूट. जय आदिवासी. हे भिकल्या बाबाचं गाव आहे. ह्या गावामध्ये येऊन भिकल्या बाबाचं दर्शन तर झालं नाही, पण त्याच्या घराचं दर्शन झालं. खरंच किती म्हणजे आपण खरं त्यांनी त्यांची कला ती जोपासलेली आहे आणि त्याचं त्यांना फळ ते मिळालेलं आहे पद्मश्री विजेता प्राप्त करून. खरंच अजूनही त्यांनी ती त्यांची कला आणि जे आपलं आदिवासी म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये कसे राहतात, खरं ते इथे आल्यानंतर कळालं. जरी आपण शहरामध्ये राहतो तरी पण ह्या लोकांमुळेच आज आपली संस्कृती जिवंत आहे. कारण आज जर आपण शहरामध्ये जरी राहिलो तरी पण एकदा गावाचा आपला नाद तुटला की आपण आपली संस्कृती हळूहळू विसरत जातो. आणि ह्या जागतिक आदिवासी दिवस किंवा जे बिरसा मुंडा जयंती असे जे उत्सव आहेत, त्या उत्सवाला येऊन ते अगदी आपण आनंदाने आणि उत्सवाने साजरे करायला पाहिजेत. त्याच्याने काय होईल, आपली जी आताचे जे यंग जनरेशन आहे किंवा आताचं जे यूथ आहे त्यांना आपली संस्कृती माहीत नाही आहे. कारण आपली संस्कृती हळूहळू लोप पावत चाललेली आहे. मग असेच हे माध्यम आहेत, असेच हे दिवस आहेत. त्या दिवसाला जर आपण आलो आणि तो जर उत्सव अगदी आनंदात पार पाडला तर ती कला पण जिवंत राहील, ती संस्कृती पण जिवंत राहील. आणि आपण फक्त एका दिवसासाठी आदिवासी होतो. असे कोणते तरी मोठे इव्हेंट आले का आपण स्टेटसला लावतो आणि आपण बोलतो जय आदिवासी जय जोहार. तर एका दिवसासाठी आदिवासी न होता आयुष्यभरासाठी आपण आदिवासी राहायला पाहिजे. कारण ज्या मातीत आपण जन्म घेतलेला आहे त्या मातीचा आपल्याला म्हणजे अभिमान तर पाहिजे आणि सर्वांनी तो अभिमान बाळगलाही पाहिजे. जोहार. जय आदिवासी.